पोटचं लेकरू दुसऱ्याच्या स्वाधीन केलं तर लोकांना वाटतं आमच्या पोरीला तिच्या सासऱ्यानं तिच्या सासूनं स्वतःच्या लेकरासारखं सांभाळलं पाहिजे. पण सगळ्यांनी सांगा मला, स्वतःच्या सुनाला का वाटत नसेल की ही आपली मुलगीच आहे? स्वतःच्या सुनाला पाहिल्याच्या नंतर का वाटत नसेल की आपल्या मुलीपेक्षा सुद्धा आपण हिच्यावरती जास्त जीव केला पाहिजे, हिला जीव लावला पाहिजे? काम करता करता एखादी वस्तू फुटली, पोरी करून जर फुटली ना, तर पोरगी सांगते आई ही वस्तू फुटली माझ्याकडून, जाऊ दे म्हणे आपण दुसरी आणू. पण तीच वस्तू जर सुनाकडून फुटली ना, तर पूर्ण सासू पूर्ण घर डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. कित्येक घटना घडतात पहा. सासरचा जाच, सासरचा त्रास न सहन झाल्यामुळे आज कित्येक मायबापांवरती आणि कित्येक पोरींवरती आत्महत्या करण्याची वेळ येते. आपल्यामुळे एखाद्याची मुलगी हिरावली जाते. मागच्या वेळेस तुम्ही प्रकरण पाहिलेत. आणि कधी सांगत असते, भावाचं लग्न झाल्याच्या नंतर भावाच्या संसारामध्ये त्या नंदानं त्या बहिणीनं कधीच मध्ये मध्ये करू नये. पहा, आपल्या भावाचा संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल, त्या भावाच्या बहिणीनं म्हणजे त्या पुरीच्या नंदेनं कधीच कुठली गोष्ट आणि कुठल्याच गोष्टीवरती लक्ष नाही द्यायचं. योग्य वेळेत एकदा का वय झालं, 50च्या पुढे ढकलला, तर सासूबाईनं कधीच प्रपंचात संसारात डोकं घालू नये. कारण तुम्ही किती काटकसरीनं संसार प्रपंच करण्याचा प्रयत्न केला ना, शेवटी त्यांच्याच तर स्वाधीन करायचंय ना. सांभाळायचं की नाही सांभाळायचं त्यांच्या हातात आहे, त्यांचं प्रारब्ध आहे, त्यांचं नशीब आहे. तुम्ही कुठपर्यंत पुरणार आहात. पण उगाच कोणाचा आपल्यामुळे मन दुखावल्या जाईल असं मात्र बोलणं कधी नसावं.